गेल्या 1.5 वर्षात जर तुम्हाला असं वारंवार वाटत असेल की मी एवढी मेहनत करतो तरी माझ्या आयुष्यात सगळं उलटं का घडतंय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी सांगणार आहे शनीच्या वक्री अवस्थेतील तो संकेत जो अनेक जण अजूनही समजून घेत नाही. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार, मी पंडित अमोघ कुलकर्णी. आज आपण पाहणार आहोत मेष राशीसाठी 27 जुलै ते 11 डिसेंबर शनीच्या वक्री अवस्थेचा खरा परिणाम. हा व्हिडिओ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही आहे, तर तुमच्या आयुष्यात कुठे बदल सुरू होणार आहेत हे समजून घेण्यासाठी आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच अमोघ चॅनलवर आला असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण राशी भविष्य पंचांग आणि सखोल ज्योतिषीय विश्लेषण याच चॅनलवर पाहायला मिळणार आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. गेल्या 1.5 वर्षापासून शनी तुमच्या 12व्या भावात आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यात जे काही हातामधून निसटत असल्यासारखं वाटत होतं त्यामागं कारण होतं 12वा भाव. 12वा भाव म्हणजे फक्त खर्च नाही, तो एकटेपणा, मानसिक थकवा, परदेश, रुग्णालय, अध्यात्म आणि आयुष्यातील जे संपायला हवं त्याचा भाव आहे. म्हणूनच शनीने गेल्या काही महिन्यात तुमच्याकडून अनेक गोष्टी सोडून घ्यायला लावल्यात. काही नाती दूर गेली, काही योजना रद्द झाल्या, काही स्वप्न अर्धवट राहिली. पण आता चित्र बदलत आहे, कारण शनी वक्री झाला आहे. याचा अर्थ परीक्षा संपली असा नाही, पण आता तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीने परिस्थिती बदलण्याची मोठी संधी मिळाली आहे. प्रश्न असा आहे, आता परिस्थिती कशी बदलणार? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा, पुढचे 5 महिने तुमच्यासाठी काय बदल घेऊन येणार आहेत? शनी वक्री झाल्यानंतर सर्वप्रथम त्याची दृष्टी तुमच्या कर्म, उत्पन्न आणि दैनंदिन जीवनावर सक्रिय होते. याच कारणामुळे गेल्या काही महिन्यापासून ज्या कामांमध्ये वारंवार अडथळे येत होते ती कामं आता पुन्हा सुरू होऊ शकतात. जर तुम्ही नवीन नोकरीच्या प्रतीक्षेत असाल, मुलाखती वारंवार पुढे ढकलल्या जात असतील किंवा कार्यालयात तुमच्या कामाची दखल घेतली जात नसेल, तर आता हळूहळू चित्र बदलायला लागेल. शनी तुमच्या 6व्या आणि 10व्या भावाला शक्ती देत आहे. म्हणूनच मेहनतीचं योग्य फळ मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल. आर्थिक बाबतीमध्ये एक महत्त्वाचा बदल दिसू शकतो. आजवर पैसा येत होता पण टिकत नव्हता. अनपेक्षित खर्च सतत वाढत होते. आता हळूहळू बचतीची सुरुवात होऊ शकते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी फुकट काहीच देत नाही. तो मेहनतीचं आणि शिस्तीचं फळ देतो. म्हणून या पुढील 5 महिन्यात जितकी शिस्त जास्त तितकंच यश मोठं मिळेल. पुढचे 5 महिने ही संधी अजिबात वाया देऊ नका. आता एक गोष्ट मनापासून समजून घ्या, शनी वक्री झाला म्हणजे सर्व समस्या संपल्या असं अजिबात नाही. पण आता शनी तुमच्यावर सतत लक्ष ठेवणाऱ्या कडक शिक्षकासारखा वागत नाही. आता तो तुम्हाला एक संधी देतो. ही संधी आहे स्वतःला पुन्हा घडवण्याची. विशेषतः ज्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केलं, झोप बिघडली, मानसिक ताण सतत वाढत गेला, त्यांनी आता स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे. कारण 12वा भाव फक्त खर्चाचा नाही आहे, तो विश्रांतीचा, अध्यात्माचा आणि अंतर्मनाचा पण भाव आहे. म्हणून ध्यान, जप, योग किंवा मनशांती करणारी कोणतीही साधना या काळात तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते. ज्यांची परदेशाशी संबंधित कामं अडकलेली आहेत, व्हिसा, कागदपत्र, प्रवास किंवा परदेशातील संधी, यामध्ये पण हळूहळू मार्ग मोकळा होऊ शकतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी नेहमी तुमच्या कर्माकडे पाहतो. शनी नेहमी तुमच्या कर्माकडे पाहतो, नशिबाकडे नाही. म्हणून या पुढील 5 महिन्यात कोणताही शॉर्टकट घेऊ नका, चुकीचा मार्ग निवडू नका. कारण आज जे पेराल तेच शनी उद्या परत देणार आहे. जर आतापर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेली एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्याशी जोडली असेल तर कॉमेंटमध्ये त्याचा उल्लेख करा. एकूण पाहिलं तर मेष राशीसाठी 27 जुलै ते 11 डिसेंबर हा काळ भीतीचा नाहीये, तर स्वतःला पुन्हा उभं करण्याचं आहे. गेल्या 1.5 वर्षात जे काही तुमच्या हातून निसटलं ते सगळं परतच मिळेल असं मी म्हणणार नाही. पण जे खरंच तुमचं आहे आणि जे तुमच्या कर्मानं मिळायला हवं ते कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. फक्त या काळात संयम, शिस्त आणि सातत्य सोडू नका. कारण शनी वेग देत नाही, पण योग्य दिशेने नक्की चालायला शिकवतो.
आणि एकदा योग्य दिशा मिळाली की यश उशिरा का होईना पण नक्की मिळतं. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात पण भविष्य घडवतो तुमचं कर्म. म्हणून विश्वास ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि शनिदेवावर श्रद्धा ठेवा. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार.